जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला एकदा बोलू तर दे ना, तू ऐकू शन्या प्लीज यार ऐक. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी पाया पडतो. हवं हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं? राधिका तू थांबव ना हिला. 2 महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला, पण ही साधा 2 महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही. राधिका, मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये, त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव. आय डोंट केअर. आता तुम्ही चुकीचे नव्हता. मेहनत करत होतात, पैसे कमवत होतात, पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून. आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले. आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी. मला ना काही कळतच नाहीये. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय यार तुझा? बेबी त्याला पॉलिटिक्स म्हणतात. पॉलिटिक्स काय? तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना? मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही तुमच्या पैशावरती प्रेम आहे. सर ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीने टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. गुरुनाथ सुभेदार कोण आहे तू? हां मीच. आणि चिठ्ठी दिली आहे सनाया मॅडमने. प्यारी, हे जे काही तुझं होतं ते सगळं परत पाठवते. आपला संबंध संपला. तुमची झोप उडाली असेल ना? शर्या तुम्हाला सोडून निघून गेली. आता कळतंय ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं ते? कोणीतरी म्हटलंय ना, या जन्मीचं या जन्मीच भोगावं लागतं. एक मिनिट, काय हो असं काय करताय? तुमच्या मुलीशी लग्न केलंय मी, मला एकदा भेटू द्या ना तिला. एक बायको आधी झेपत नव्हती, त्यात माझ्या शदू बेबीशी लग्न करायचं नाटक केलंस आणि ते लग्न व्हॅलिडच नाहीये. त्याच्यामुळे आता ती लग्न करायला मोकळी आहेत. आत्ता नाही, मगाशी कोणाशी बोलत होतीस? मगाशी गॅरी आला होता ना, तो मला न भेटताच गेला. हा मी त्याला सांगितलं ना तू घरात नाहीये. का असं खोटं सांगितलंस मम्मा? ऐक ना, मी त्याला हे पण सांगितलं की तू जहागीरदार बरोबर फिरायला गेलीयस. ते म्हणतात ना, जेव्हा संकट येतात तेव्हा सगळीकडून येतात आणि सगळ्यात आधी जे आपले नसतात तेच सोडून जातात. हे असलेच सगळे लोक स्वार्थी, एक नंबरचे स्वार्थी आहेत सगळे. काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तो एकटा आहे घरामध्ये. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका काय झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. उठा ना. ए गुरु गुरु पाणी घेऊन ये लवकर. त्या गुरुला अन्न पाणी जात नाहीये माहितीये शनया? होय मम्मा, मी जाऊन गॅरीला भेटून येते. अजिबात पुढे जायचं नाही. शनया, अगं मी भेटायला गेलो होतो सारखा माझा बच्चा माझी शनया एवढंच बोलत होता ग. हो का? मम्मा मी जाते गॅरीला भेटायला. अजिबात पुढे जायचं नाही. गप्पी बिते बस. हा काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तो एकटा आहे घरामध्ये. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका काय झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. उठा ना. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका काय झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. उठा ना. आता स्टेबल आहे, पण जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत धोका काही टळलेला नाही. राधिका सुभेदारच्या नवऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हेडलाईन चांगली आहे. अहो तुम्ही आणि मी आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर. हा हिने वाचायला हवाय. बघ वाच.
राधिका सुभेदार अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी. व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय मम्मा. मी गॅरीला बघून येते. तू कुठे जायचं नाहीये. हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तू तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा. तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात, तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी तुम्हाला डिवोर्स देणार. तुम्हाला घरचा हिस्सा हवा असेल तर तो देईन, तुम्हाला तुमची नोकरी परत हवी असेल तर ती सुद्धा देईन. पण कृपा करून पुन्हा असलं काही करू नका. तुम्ही हुशार आहात, मानलं तुम्हाला, पण आता हाच प्लॅन कंटिन्यू करा. लाज नाही वाटत तुम्हाला असं काही बोलताना? मला तुमचा कुठलाही सल्ला ऐकायचा नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. गेट आउट. ह्याचं उत्तर द्यावं लागेल, महागात पडेल तुम्हाला. चल इथनं. गॅरीशी आता यापुढे तुझा काही संबंध नाही. चल 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 म्हणते ना. तुला जर असं वाटत असेल की मी हे जे काही सगळं केलंय हे त्या शनायासाठी केलंय तर तसं नाहीये. मला स्वतःला अपराधी वाटत होतं म्हणून केलंय. मान्य आहे, तू काही माझ्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. ती लायकीच नाहीये माझी. त्यामुळे मला जमल्यास मला प्लीज माफ करा. मी लवकरात लवकर वकीलबाईंना भेटून ही डिवोर्सची प्रोसिजर सुरू करणार आहे. मग त्यानंतर यांना काय वाटायचं ते वाटू दे, यांना काय करायचं ते करू दे. माझा यांच्याशी काहीही संबंध नसतो. आता काहीही झालं तरी लवकरात लवकर मी यांना डिवोर्स देणार. अहो तुम्हाला काय वाटलं सुसाईड अटेम्प्ट करायला मी काही मूर्ख आहे का? मला माहिती आहे ते बिंडोकपणाचं लक्षण आहे. हॉस्पिटल आणि मी तेवढ्याच गोळ्या घेतल्या होत्या ज्यानं मला जीवाला काही धोका होणार नाही. तुम्ही आता बघाच. आता या राधिकाचा आणि या गुलमोर मधल्या या सगळ्या तिच्या टीमचा विश्वास संपादन घेऊन तिला कसा धडा शिकवतो ना ते तुम्ही बघाच. लवकरात लवकर गुरुनाथ सुभेदार परत एकदा त्याच्या पोस्टवर त्याच कंपनीचा मालक होईल. ते राधिका मसालेचा बोर्ड हटवून तिथे शनाया मसालेचा बोर्ड लावेल. आता 300 करोड लवकरच आपल्याला मिळणार. वाव, पण कसे? तुझा गॅरी ते मिळवून देणार. आता बघ नाही तुझा डाव तुझ्यावर उलटवून मी कंपनीचा ताबा घेतला ना तर नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. नालायका, आत्महत्या करायला निघाला होता नालायक. बाबा गुरुरात, मुलं जर चांगली निघाली ना तर ती आई वडिलांचं पुण्य असतं. पण मुलं जर तुझ्यासारखी निघाली ना तर आमच्या नशिबाचे भोग. पण गॅरी आता काय करायचं पुढे? काय होणार आपलं? हे बघ सगळं चांगलंच होणार आहे. ओके, सगळं व्यवस्थित होणार आहे. यू जस्ट हॅव सम पेशन्स. ओके. पण बेब तुझ्या प्लॅन सारखं होतंय ना सगळं? आता महत्वाचं काय आहे तर आता आपल्या प्लॅनचा दुसरा भाग सुरू होतोय. गुरुनाथ सारखी माणसं स्वतःच्या चुका चटकन कबूल करत नाही. त्यांना जाणीव झाली तरी सुद्धा ते मान्य करत नाही. पण आता माझा निर्णय झालाय. काहीही झालं तरी मला डिवोर्स हवाय. तू इथे कशी आली? ऑरेंज अंकल. गप बस. तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? तुला सांगितलं होतं यायचं नाही ते बोलतात. तुला कळत नाही का? सरिता, यानंतर या पुरीला अजिबात घरात घ्यायचं नाही. गॅरी तू बोलणार आहे काहीतरी? हे बघ तुझा आणि माझा आता काही संबंध उरलेला नाहीये. अगो गॅरीने आणि ऑरेंज अंकलने मिळून मला घराबाहेर काढलंय. तुला गॅरीने सांगितलं ना सगळा प्लॅन. राधिका आल्याशिवाय आणि तिला भेटल्याशिवाय यायचं नाही. तू इथे काय करतेस शन्या? मला माझी चूक कळली राधिका. मी घरी आले होते दुपारीच, पण ऑरेंज अंकलने आणि गॅरीने मला सपोर्ट नाही केलं आणि घराबाहेर ढकलून दिलं ग. हे बघ राधिका, तू ऑलरेडी मला 2 months चॅलेंज दिला होता. आता त्यातले काही फ्यू डेज बाकी आहेत, तेवढे मला पूर्ण करू दे प्लीज. आय बेग यू. हे बघ मी हवं तर पदर पसरते तुझ्या पुढे प्लीज. तू का आणलास? हिचं असं म्हणणं आहे की या दोघांचं लग्न झालंय त्यामुळे हिला यांच्याबरोबर राहायचंय. नाही नाही, मला हिच्या सोबत राहायचं नाहीये. जर समजा तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथल्या कुणालाही कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम झालेला मला चालणार नाही. आणि तसं जर समजा काही झालं ना तर माझ्या इतकी वाईट बाई दुसरी कोणीही नसेल.
काय कर, तुला आता राधिकाला कन्व्हिन्स करायचंय की गुरुला परत एकदा नोकरीवर घे म्हणून. आणि मी तुला खूप मिस करतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अरे काय अर्थ आहे, पाणी प्यायला याची सोय नाही का? हे बाई काय झालं, भरल्या घरात कशाला रडून राहिली? मी आता किचन मध्ये गेले होते तर गॅरी इतकं जोरात ओरडलाय माझ्यावरती, सारखी चिडचिड करतो ग. हा आधी चांगला जॉब करत होता, मग ड्रायव्हरचा जॉब करायला लागला आणि आता कुठलाच जॉब नाही, याच्याकडे हा घरकाम करतोय. राधिका मी प्लीज तुला एक रिक्वेस्ट करू का? काय आता? प्लीज तू गॅरीला त्याचा जुना जॉब परत दे ना प्लीज. गॅरी खूप पुअर आहे, नो मनी नो लाईफ. आम्ही कसे जगणार तूच सांग. आपण मला हा सगळा प्लॅनच इतका थ्रिलिंग वाटतोय गॅरी. पण अजून बराच प्लॅन बाकी आहे. अजून बाकी आहे मीन्स? नाही, ही 300 करोडची कंपनी आपल्या नावावर करून घेतली ना, नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. सरिता, हा आले आले. काम करत होते ना काल. अरे वा, आज काय वेगळाच बेत वाटतोय. वेगळा मग आनंदाचा दिवस आहे ना, मग आनंद साजरा करायला नको का? राधिका सोबत आता गुरुही वापस चालला जात आहे ना ऑफिसात. मग आपल्यासाठी तर आनंदाचा क्षण आहे, म्हणूनच तर खीर केली राधिकाच्या आवडीच्या पुऱ्या. नाही, बेत चांगला आहे तुझा, पण तुझ्या मनामध्ये नको ती भावना आहे ना, ती काढून टाक. आता आनंदाचा क्षण आहे तर मग आनंद साजरा करायला नको का? हा, आपल्या पोराचं सगळं काही चांगलं होत आहे, आपल्यासाठी आनंदाची बातमी नाहीये का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा तुझा आनंद क्षणाचा असू नये म्हणजे झालं. बरं असं बोलत आहात, सगळं चांगलं होतंय पहा बरं. पहा आता गुरु राधिका सोबत वापस चालला जाते का नाही ऑफिसात, मग पुन्हा जवळीक निर्माण होईल. आणि पाहिलं का नाही, त्यांनाही आवडत बरं ती ईशान्या, तो तिला हाकलून देते का नाही पा. तू पुन्हा स्वप्न बघायला लागलीस? कायची स्वप्न बरं? हेच की सुनबाई आणि गुरुनाथ यांचा सुखाचा संसार सुरू व्हावा, अशा त्याच्या आयुष्यातून निघून जावी. हा तर मग चांगला आहे का नाही? आपण तर चांगला विचार करायला पाहिजे का नाही? नाही, विचार चांगला करायलाच पाहिजे माणसं, पण तो अनाठाही नसावा म्हणजे झालं. सरिता, जे होऊ शकतं त्याच गोष्टीचा माणसानं विचार करावा. जे होऊ शकत नाही त्याच्याबद्दल का विचार करावा माणसानं? सुनबाई आणि गुरुनाथचं जमणं आता शक्य नाही. खरं तर मला असं वाटतं की आता सुनबाईच्या आयुष्यात सौमित्रनं यावं. हा, तुम्ही का बोलत आहात हो? काय कायच्या काय? अरे तो तिचा चांगला मित्र आहे, तिची काळजी घेतो, प्रत्येक कामामध्ये तिला मदत करतो. आणखी काय हवं? तुझ्या पोरानं आजपर्यंत सुनबाईकडे लक्ष दिलंय? तिची काळजी कधी घेतली? फक्त तिच्या स्वप्नांचा सुराडा केला, आयुष्याची माती केली. आणि अशा प्रसंगी सौमित्रची सुनबाईला चांगली साथ लाभू शकते. बस. का बोलत आहात तुम्ही? हे असं बोलणं आपल्याला शोभतं का? हे बरं नाही. बरं तो तिचा मित्र आहे तेवढंच राहू दे बरं. तुम्ही कसले विचार कर, माझ्या डोक्यात पण नाही असे विचार आले. ती का वाटेल? गुरुला का वाटेल? लोक का विचार करतील? लोकांचं काय? मी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. लोक काय बोलतच राहणार. आणि आता काय बोलत नाही, माझ्या नावानं गुरुच्या नावानं खडे फोडत नाही, ते फोडणारच. सरिता, फक्त शेण तोंडात घालायचं बाकी राहिले, बस. नाही, मला हे पटत नाही बरं. तुम्ही कायचे काही बोलत? तो तिचा मित्र आहे, मित्र राहू दे ना. तुम्ही कसले नाती सोडत? मला हे पटणार नाही. सरिता, तुला बजावून सांगतो, यानंतर सुनबाई आणि गुरुनाथच्या सुखी संसाराची आशा बाळगायची नाही, स्वप्न बघायची नाहीत. आणि या विषयावर यानंतर मला चर्चा नकोय. हो पण तुम्ही का बोलत आहात? तुम्हाला मूर्खासारखा विचार आहे हो. तो मित्र आहे तिचा. राधिका आपली सून आहे की माय गुरुची बायको आहे. आपल्याला एक छानसा नातू आहे. तुम्ही काऊन बरं हे सगळं? राधिका आणि गुरुला एक चांगलं पोरग आहे, अथर्व. तुम्ही विसरलात का? बाई, कसले डोक्यामध्ये विचार घेऊन बसत आहात? मला हे पटणार हो. राधिका माझी सून आहे. गुरु तुझ्यासोबत काही चांगला नाही वागत. किती वेळा तुझ्यासोबत भांडणं करते मी, मॅ डोळ्यांनी पाहिला आहे ना. मग आता तो तुला नाही नंदवणार. पा तू याच ऑफिसमध्ये पूर्वी बॉस म्हणून बसायचो मी.
आणि आज ते मी कोणालाही नकोसाच झालं. याला म्हणतात कर्माची फळं. तू बरोबर म्हणतेस राधिका. नाही तू बघ ना, हे नारकर जेनी वगैरे माझ्या मागे मागे असायचे सतत पूर्वी. आनंदला हाताला धरून मी सगळं शिकवलंय ग. नाही तरीही तुम्हाला ही संधी दिली. तुमच्या कॅलिबरचा वापर इतर गोष्टींकरता न करता कंपनीच्या फायद्यासाठी करा. आज ज्या माझात मला इथून हाकललंयस ना राधिका, तो माज आता मी कसा उतरवतो ते बघच तू. काय झालं? मळमळ लागत होते जरा. जीजी काय झालं? जीजी तुम्ही पणजी होणार आहे, पणजी. अरे समाधान्या, तू आज जा होणार आज जा, आणि मी पणजी आहेच कुठं? राजा ती आई होणार आहे, आणि तू बाप. बाप कधी समोर एकमेकांशी बोलला नाहीत? फक्त तो एकदा बोललेला काय की मला तू आवडतेस वगैरे. असं पण मी बोलले हे आपलं वय. काय हो? आम्ही मालवणी आहोत, तोही राणे आहे आणि आम्ही परब आहोत. त्याच्यामुळे तो आम्हाला एकदम फिक्स झाला होता की आम्हाला हा जावा भाऊजी पाहिजे. तुम्ही बरं ठरवून टाकलं. काळे तीळ होतीयेत. पांडू कोण इली होती? करत होती. ही वाटे काहीतरी लांब नेऊन टाकू पाहिजे. पांडू उचल, लांब काहीतरी नेऊन टाक. कोणाच्या पायबुडी येऊ नको. जा. पायबुडी येऊ नको. बाधत ना लांब टाकूचा. गागाभट्ट का येत नाही, आणि ते आले नाही तर राज्याभिषेक कोण करणार? एक महापंडित आहेत. कोण? केशव भट्ट. रघुनाथ पंत हनुमंतेनं अटक केली, आणि तीही हरजीराजे दादासाहेबांनी. रघुनाथ पंत हे जनार्दन पंतांचे बंधू आहेत. काय वाटतं तुम्हाला, जनार्दन पंत गप्प बसतील? विक्रांचं मोठं काम हलकं केलंयस तू. आता त्या गजा पाटीलला म्हणावं खा जेलची हवा. गजा पाटील? हो मग काय, त्यांनीच तर गफला केला होता ना, म्हणून तर त्याला अटक केली. आई अगं, ईशा त्यांना सांगत होती की ऑफिसमध्ये तुम्ही तिचं कौतुक केलं, गिफ्ट दिलं तिला, आणि मग गजा पाटीलला अटक झाली हे सांगितलं, आणि अचानक चक्कर येऊन कोसळल्या खाली. उद्या गावात महाचर्चा आहे, बरोबर? तिथं जाऊन आपण सगळी उनी दुनी काढूया की. हे सगळं आपण सहजासहजी सोडायचं नाही. त्या अंजलीला पाडायचं म्हणजे पाडायचं. किती बी काय बी झालं तरी हिंमत हरायची नाही. चांगुलपणात कायम जिंकत असतो हे तू दावून दिलेलं आहे. आता तू निवडून येणार आणि सरपंच होणार हे फिक्स आहे. आम्ही जिंकू दिलं तर नवं, एवढ्या सहजासहजी सोडणार नाही आम्ही निवडणूक. मी शाही बद्दल काहीतरी बोलतोय, म्हणजे आज काहीतरी शाही असणार आहे. बरोबर आहे तुमचं. आपण करतोय शाही पिस्ता रोल. आपली दुसरी रेसिपी पण तितकीच इंटरेस्टिंग आहे बरं का. आपण करतोय खुश्का राईस.